हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वा चॅप्टर 1.4 मिस स्लिपरी या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. चला तर मग सुरुवात करूयात. टायटल दिलेलं आहे मिस स्लिपरी. मिस स्लिपरी, स्लिपरी म्हणजेच काय? घसरणारी, की नेहमी घसरणारी, घसरून पडणारी जी काही मुलगी आहे तिलाच काय म्हणायचं आहे? मिस स्लिपरी. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हु इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल. खाली कथेचा काही भाग दिलेला आहे. अशी कथा ज्यामध्ये एकाकी अशी मुलगी जिला तिच्या शाळेमधले क्लासमेट, तिचे वर्गातील मुलं हे चिडवत असतात. बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. तिच्या घरच्या समस्यांमुळे, घरगुती समस्यांमुळे ती नेहमीच उदास आणि घाबरलेली असते. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. ती कोणतीही काम व्यवस्थितपणे करू शकत नाही. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. आणि या कथेद्वारे आपल्याला कळते की पुढे काय होतं, आणि या कथेतून आपण ते जाणून घेऊ. तर पहिला पार्ट आहे, पार्ट 1. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी तयार झाले आणि शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड, पहिल्या पिरियडमध्ये, आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश, की आमचे वर्ग शिक्षक जे आम्हाला इंग्रजी शिकवतात, टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक्स. त्यांनी आम्हाला कंपोजिशन, निबंधाची वही बाहेर काढायला सांगितली. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. आणि चुकीनं मी गणिताची वही बाहेर काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. मी काय केलं? मी ती पटकन बदलली, पण ज्या शिक्षिका होत्या, मॅडम होत्या, त्यांनी काय केलं होतं? त्यांचं लक्ष कदाचित माझ्याकडेच असावं. शी शाउटेड. त्या जोरात ओरडल्या. कम हिअर विथ युअर बुक सायली. की सायली, तुझी वही घेऊन तू इकडे ये. आय ओबेड हर. मी त्यांच्या आज्ञेचं पालन केलं. बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रेम्बल. पण त्यांचा जो अँग्री लुक होता, रागीट त्यांची नजर पाहून माझे हातपाय थरथरायला लागले. अँड वेन आय रीच्ड हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि ज्यावेळेस मी त्यांच्या खुर्चीजवळ पोहोचले त्यावेळेस माझी वही त्यांच्या पायावर पडली. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. काही मुली जोरजोरात हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. की मॅडमला असं वाटलं की मी मुद्दाम त्यांच्या पायावर वही पाडली. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ॲन ऑल डेवरिंग लुक. त्यांनी माझ्याकडं रागानं पाहिलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट. जा आणि तुझ्या जागेजवळ उभी राहा, तुझ्या बाकाजवळ उभी राहा. शी येईल. त्या जोरात ओरडल्या. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. मग मी त्या ठिकाणी तशीच उभे राहिले आणि पूर्ण तासभर, संपूर्ण पिरियडभर मला जणू काही ती पनिशमेंट मिळालेली होती. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास. आणि त्याच्यानंतरचा क्लास होता इतिहासाचा. अँड माय फेवरेट सब्जेक्ट, जो माझा आवडता तास होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. की मॅडमने आम्हाला काय सांगितलं की पानिपतच्या युद्धाची जे काही कारणे आणि परिणाम आहे ते पाठ करायला सांगितलेले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. मी खूप छान तयारी केलेली होती.
शी बिगेन टेस्टिंग ऑल ऑफ अस. मग त्यांनी आमच्या सर्वांची परीक्षा घ्यायला सुरू केली वन बाय वन. वेन माय टर्न केम, मग माझा नंबर आला. आय वेंट ब्लँक, त्यावेळेस मला काहीही सांगता आलं नाही, मला काहीही आठवलं नाही. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर while I stood there still with my head hanging down in shame. की बाई माझ्याकडं कडक नजरेने बघत होत्या, स्ट्रिक्ट नजरेनं बघत होत्या आणि मी त्या ठिकाणी एकदम शांत, स्तब्ध, बधीर झाल्यासारखं आणि माझी मान शर्मेनं खाली गेल्यासारखी उभी राहिलेले होते. मामा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेवर एंडिंग टिप्स. की आई आणि बाबांची कधीही न संपणारी भांडणं कशी होती, चालूच होती. टिप्स म्हणजे स्लाईट आर्ग्युमेंट, छोटे छोटे वाद, तक्रारी, भांडणं. पापा यूज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. की माझे जे वडील होते ते राग व्यक्त करण्याची कोणतीच संधी सोडत नव्हती. Mama on her part did not allow any such occasion to slip without turning it into vociferous quarrel. आणि ज्यावेळेस बाबा रागवायचे त्यावेळेस आई असा कोणताही प्रसंग सोडत नव्हती की ज्यावेळेस ती त्या वादाला भांडणाचं रूपांतर देत होती. The quarrel was between the two, but the punishment inevitably descended on third one. की त्या दोघांमध्ये भांडणं होत होती पण त्याची शिक्षा मात्र विनाकारण तिसऱ्याला, ऑन थर्ड वन दॅट इज मी ॲट स्कूल. आणि त्याची शिक्षा मला होत होती आणि तीसुद्धा शाळेमध्ये. वेरेवर अँड वेनेवर आय हर्ड रेज व्हॉइसेस आय फेल्ट ॲज इफ मम्मा अँड पप्पा वेअर कॉरलिंग. की ज्या वेळेस मला कुणाचा मोठा आवाज ऐकू येत असे, चढलेला आवाज ऐकू येत होतं, तर अशा वेळेस मला असं वाटायचं की आपले आईवडील भांडत आहेत. समटाईम्स इवन इन द मिडस्ट ऑफ सायलेन्स ममा स्क्रीम केम पियर्सिंग थ्रू माय इयर्स. आणि कधीकधी अत्यंत शांततेत सुद्धा आईचं ओरडणं, जोरात ओरडणं मला ऐकू येत होतं. अँड व्हेनेवर आय हॅड ममाज हाय पिच्ड येल्स माय लेग्स क्युअर्ड. आणि ज्या वेळेस मला आईचं हे जोरात ओरडणं ऐकू येत होतं तेव्हा माझे पाय थरथर कापत होते. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. की एके दिवशी मी शाळेच्या पायऱ्या उतरत होते. समबडी फ्रॉम द टॉप गे अ फ्रँटिक स्क्रीम. कोणीतरी वरून अचानक किंचाळले. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. मी या आवाजामुळं 7 पायऱ्या गडगडत खाली पडले. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रुइज्ड. की माझे कोपर आणि गुडघे यांना चांगलंच खरचटलेलं होतं. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. आणि माझा नवीन फ्रॉक हा शिवलेल्या जागेवर ज्या ठिकाणी शिवण असते त्या ठिकाणी तो फाटलेला होता. वेन आय रीच्ड होम मम्मा शाउटेड. की ज्यावेळेस मी घरी पोहोचले त्यावेळेस त्याची माझी आई जोरात ओरडली. आय एम सिक ऑफ यू. मला तुझा वैताग आला आहे. वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावॅगंट लॉसेस. की असल्या फालतू गोष्टींसाठी तुम्हाला कधीपर्यंत पैसे खर्च करायला लावणार आहे. मदर सीज्ड मी बाय द आर्म. आईनं माझ्या हाताला घट्ट पकडून मला जोरात ओढलं. गिव मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. मला झटका दिला आणि मला तो पलंगावर बसवलं. शी फेस्ड अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बोज अँड नीज. तिने ते अँटीसेप्टिक लोशन, जंतुनाशक औषध आणलं
आणि तिनं माझ्या कोपराला आणि गुडघ्यांना लावलं. बट डिड नॉट हग मी, पण मला जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड द यर्निंग दॅट शी होल्ड मी अँड कन्सोल मी, की मला असं वाटलं होतं की तिनं मला जवळ घेऊन माझी समजूत काढावी. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ sympathetic pat, my smartling limbs would have been soothed. की तिनं थोडंसं सहानुभूतीनं सुद्धा जर का माझ्या पाठीवर हात ठेवला असता तरी माझ्या पायातील ज्या वेदना आहे त्या कमी झाल्या असत्या. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय, की माझा धाकटा भाऊ तिथं माझ्या जवळच होता. ॲज ममा वॉकड अवे टू द किचन ही केम अँड सॅट बिसाइड मी. जशी आई किचनमध्ये गेली, स्वयंपाकघरात गेली, तो माझ्या शेजारी येऊन बसला. ही प्लेस्ड हिज लिटिल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड. त्यानं त्याचा छोटासा हात माझ्या हातावर ठेवला आणि तो खुसबुडला. तो हळूच म्हणाला, आर यू इन ग्रेट पेन, तुला खूप दुखतंय का? आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा रडू लागली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली, आणि मी खूप जपून सावधपणे चालायची. येट आय वूड ऑफन स्टंबल, तरीसुद्धा ती सारखी पडायची. वन डे द क्लास मॉनिटर्स अनाऊन्स. एक दिवस काय झालं की त्या वर्गाचं जे काही मॉनिटर होती तिनं अनाऊन्स केलं, विल कॉल हर स्लिपरी. आपण हिचं नाव स्लिपरी ठेवू, नेहमी घसरणारी. ऑदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. आणि सगळेजण कसे कुठं घसरतात की ज्यावेळेस ओलं असं ग्राउंड असतं त्या ग्राउंडवर सगळेजण घसरतात. सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड, की सायली अशी एक मुलगी आहे जी कोरड्या जमिनीवर सुद्धा घसरते. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन, की याच्यामुळं क्लासमधल्या बाकीच्या मुलींना हसायला एक स्कोप मिळाला, एक जागा मिळाली. दे टीज्ड मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. त्या मला रोज नवीन नवीन नावानं चिडवायच्या. सून अ व्हर्स वॉज कंपोज्ड इन माय ऑनर, आणि माझ्या सन्मानार्थ म्हणजे मला चिडवण्यासाठी त्यांनी एक कवितासुद्धा तयार केली होती, एक गाणंसुद्धा तयार केलं होतं. आणि ते गाणं होतं स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाऊट मग, की घसरणारी मुलगी जी चिखलाशिवायसुद्धा घसरते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. तिला साधा प्रश्नसुद्धा विचारला तरी तिला उत्तर देता येत नाही. आय लिव्ड इन अ परपिच्युअल फिअर ऑफ एव्हरी वन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. की बाकीच्या मुली असतील, शिक्षक असतील, लहान असतील, मोठे असतील, या सर्वांबद्दल माझ्या मनात नेहमी कायमची एक भीती राहायची. वेन आय वॉज इन क्लास, ज्यावेळेस मी वर्गात असायचे, आय डेअर नॉट मूव्ह आऊट, मला बाहेर निघायची भीती वाटायची. अँड वेन आय वॉज आउटसाईड, मी ज्यावेळेस बाहेर असायचे, आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास, त्यावेळेस मला वर्गात जायची भीती वाटायची. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक एनीवन, मी कोणासोबत बोलण्याचं धैर्यसुद्धा काय करू शकत नव्हते, धाडस करू शकत नव्हते. तर हा होता मिस स्लिपरी या चॅप्टरचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पार्ट 1. पार्ट 2 आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट
टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.